बंधूंनो, थोडं मी समोर गेलो तर आपण 9 सीट जिंकल्या, अजून 10 सीट जिंकता आल्या असत्या. धुळेसारखी सीट 5147 मतांनी गेली. म्हणजे त्या बूथवर 1 मत पाहिजे होतं. प्रत्येक बूथवर धुळेला 1 मत मिळालं असतं तर आपण ती जिंकली असती. प्रत्येक बूथवर 1 मत पाहिजे होतं. पुढे गेलो, पंकजाताई या ठिकाणी बसल्या आहेत. 6585 मतांनी, म्हणजे 2 मतं किंवा 3 मतं प्रत्येक बूथवर मिळाले असते तर जिंकलो असतो. मुंबई नॉर्थ सेंट्रलची उज्ज्वल निकम यांची सीट 19106 अशी जी बसल्या आहेत. इथे तर आपल्याला 8 मतं पाहिजे होते प्रत्येक बूथवर. अमरावतीची सीट नवनीत राणाजी बसल्या आहेत. खरं तर तिथे 8 मतांनी सीट गेली प्रत्येक बूथचा विचार केला तर. आणि पुढे गेलो तर त्या ठिकाणी नगरची सीट आपण 28,000 हारली, म्हणजे 10 मतं पाहिजे होते. मुंबई नॉर्थ माननीय मिहीर कोटेचा 10 म्हणजे 29,000 मतांनी हारली. भंडारा गोंदिया 35,000, नांदेड 49,000, लातूर 58,000 आणि भिवंडी 66,000, म्हणजे 25 मतं एका बूथवर मिळाले असते तर या राज्यामध्ये आपल्याला 19 सीट मिळाल्या असत्या आणि महायुती ही 28+ झाली असती. थोड्या फरकाने आपण त्या ठिकाणी कमी राहिलो. याचा अर्थ आपण कुठल्याही पद्धतीने कुठल्याही निवडणुकीला कमी राहिलो नाही. सीटची संख्या कमी झाली, पण भारतीय जनता पक्षाच्या या घोडदौडीमध्ये आज त्या ठिकाणी 10 सीट आपल्या कमी झाल्या. पण ह्या इतक्या कमी मतांनी होत्या की आपल्या सर्वांना या पुन्हा आपल्याला जिंकण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रचंड त्या ठिकाणी ऊर्जा. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.